महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सुप्रसिद्ध कवी, गायक आणि लेखक माननीय भगवान धेंडे यांचा 74वा वाढदिवस साजरा करण्यात आला। ज्येष्ठ मेहुणे भगवान धेंडे यांना माझ्या बनसोडे कुटुंबियांतर्फे धाकटी मेहुणी बरं का माझ्या देशाच्या बोलताय का मग पुढं काय शुभेच्छा। भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने आज आपण भगवान यांचा 73वा वाढदिवस साजरा करीत आहोत। बरं का, तर त्यांना आज 26,645 दिवस झाले आणि उद्यापासून ते 46व्या दिवसात पदार्पण करीत आहेत। 46,645 भगवान आणि मी लहानपणचे मित्र आहोत। जसं आम्ही 9-10 वर्षाचं होतो त्यावेळेस घोरपडीत राहायचो। यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते आणि माझ्या काम करायचे, ते गाडीत असायचो आम्ही। एक लहानपणचे मित्र, हे आपले गमिले बुगले वाचून गाणी शिकले वाजवायला। हां, ताटं बिटं वाजवून ते गाणे शिकले। मग कालांतराने हे दुसरीकडे गेले आणि मी दुसरीकडे गेलो। पण असं झालं, हे शिर्के कंपनीत कामाला लागले आणि मी बी PMTत कामाला लागलो आणि हे पण PMTत कामाला लागले। हां, हे PMTमध्ये वर्कशॉपमध्ये होते आणि मी ड्रायव्हर म्हणून होतो। हां, आणि मग आमचे नेहमी भेट व्हायची। म्हणजे मला काय म्हणायचं की आमची जवळजवळ 65 ते 70 वर्ष आमची मैत्री आहे। अजून बी दर महिन्याला आम्ही 2-4 वेळा भेटतो। कुठं बी कार्यक्रम असले की आम्ही दोघंच करतो, कारण मी ब्रह्मचारी आहे। कुठला पुण्यनमनाचं काम, कार्यक्रमाचं काम, असे अनेक कामं आम्ही दोघंजण करत असतो आणि ह्यांची मला फार मदत झाली बरं का। फार मदत झाली म्हणजे हे माझ्या भावासारखेच, म्हणजे भावसुद्धा एवढं मदत करत नाही, यांची मदत झाली की मी PMTत असताना कुठं कोणाला धक्काला, कुठं काय झालं, रिपोर्ट झाला की मी ह्यांच्याकडे जायचो आणि मग ह्यांची अधिकाऱ्यांबरोबर ओळख असायची। मग ते म्हणायचे अरे माझा भाऊ या, सोडून द्यायचे बरं का। असे अनेक काही असू द्या काम, भगवानला सांगितलं ना की माझं काम करायचे। डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं, भगवान म्हणलं डोळ्याचं ऑपरेशन करायचं, लगेच त्यांनी घेऊन गेले। काय झालं मध्यंतरी काळामध्ये मी रिटायर झालो, मुलगा किडनीने फेल होऊन मरण पावलं, त्याच्यामुळं माझा सगळा पैसा तिथं गेला। पण मला अनेक वेळा भगवाननी मदत केली। आता बी त्यांना 1700 रुपयांनी मला 2000 रुपये पेन्शन आहे, तरी पण आम्ही आनंदी आहे। दुसरे का, कारण आम्ही चांगल्या मार्गाला आहोत आणि धम्म आचरण करणारा म्हणतात की असा माणूस नेहमी 16 किंवा 17 वर्षाचा असतो। तो म्हातारा दिसू द्या पण त्याची मानसिकता नेहमी तरुण असते आणि म्हणून आम्ही दोघं तरुणच आहे। त्यांना बी कुठला आजार नाही, मला पण कुठला आजार नाही। आता माझं बी वय 70 आहे, त्यांचं 74 आहे। कशामुळं, मगाशी गाणं म्हणले बघा, धम्म हा नवा नवा जसा दुखावला दावा, मी सांगतो म्हणून नव्हे तर तुम्ही स्वतः अनुभवा। म्हणजे धम्म कसा आहे, एखाद्या माणसाला 1000 गाथा येत असेल तो बौद्ध नाही, पण जो एका गाथेचं आचरण करेल तो बौद्ध। म्हणजे धम्म हा सांगण्यात नाही, तर धम्म कशामध्ये आहे, प्रत्यक्षात आचरणामध्ये। आणि मग आम्ही दोघं बी धम्म आचरण करतो। मी 2006ला धम्मचारी झालो आणि ह्यांनासुद्धा एक 5-6 महिन्यापूर्वी आम्ही धम्ममित्र केले। मी ड्रायव्हर बाहेर हिसाब नाही, मला या धम्माचं, बाबासाहेबाचं, बुद्धाचं काही घेणं देणं नाही, चौथीचं काहीच घेणं देणं नाही। पण तुमच्यासारखा एक माणूस आला आणि त्यांनी मला दापुडीच्या विहारात नेलं 1992 साली आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं। मला 96 साली BP नावाचा आजार होता, हिप्रेस 50 गोळी चालू होती, मेडिटेशनमुळे मी बरा झालो। आणि आता तर गोळी बिळी काय नाही, आता मी 1 ते 2 तास ध्यान करतो। म्हणून खरं बाबासाहेबांनी जर आपल्याला धम्म घेऊन दिला असला ना, तर धम्म प्रत्यक्षात आपण जर आचरण आणला
तरच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा आमच्या दोघांचा अनुभव आहे आणि अनुभवच तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आतापर्यंतचं जीवन आमचं फार चांगलं आहे आणि आनंदाने राहायचं आहे. काय आहे या जीवनामध्ये, काय आहे आनंदच आहे. आणि पंचशिलाचं पालन केलं तर माणूस आनंदित राहतो. पण पंचशिलाचं पालन माणसं करत नाही, 3,500 शिलाचं पालन करतात. म्हणजे ज्या धर्माने 3,500 शिलं दिल्या त्याचं पालन करतात, पण 5 शिलाचं पालन करत नाही. आणि खरं 5 शिलाचं काम पालन केलं तर आपल्या जीवनाचं सोनच होतं आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई यांना प्रथम वंदन करून आज आमचे मेहुणे भगवानराव धेंडे यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी लाख पहिल्यांदा शुभेच्छा देतो. काल माझी ही बहीण हिने मला दुपारी सगळ्यांनी संध्याकाळी सांगितलं की त्यांचा असा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग दुपारी मी भाऊजींना फोन केला, म्हटलं असा ठीक आहे. म्हटलं मी इथं कोरेगाव पार्कला कामाला सेंट्रल बँकेमध्ये. तर तिथून मी सुटून संध्याकाळी इथं आलो, बहिणीकडून असंच इकडं आलो. तर त्यांचे आमचे फार जुने संबंध, जवळजवळ मला वाटतं ताई 50 वर्ष तरी तर 50 वर्षापासून मी त्यांना जवळजवळ, म्हणजे आमच्या बहिणीच्या लग्नापासून. मला ते मी इथं त्यांच्या घरी कधी जायचो ताईकडं, तर तिथं नेहमी यायचे, आमची भेट व्हायची. मला सायकलवरसुद्धा ते शाळेत सोडायचे, एवढं मला सगळं आठवतं आहे. आणि गाणीचं मला बी थोडंसं गाण्याचं जरा हे होती सवय लहानपणी. जसे आता तुम्ही म्हणला की काय थाळी बिळी घेऊन ते वाजवायचे, तसेच शकतं मला बी लहानपणी थोडंसं गाण्याचं, फक्त त्यांचे गाण्याचं वेगळं आणि माझा वेगळा प्रश्न. हां, पण पहिल्यांदा आमची एवढी म्हणजे जुने संबंध आजही मी फोन आमचे असतात, संबंध ठेवल्यात आम्ही. तर मी माझ्या भोसले कुटुंबियाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि आजच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सर्वांनी शुभाशीर्वाद देण्यासाठी भगवान धेंडेसाठी जमलेल्या सर्व मित्रपरिवाराला हार्दिक अभिनंदन करून मी माझे 2 शब्द फक्त मांडतो. प्रत्येकाने सांगितलं आमची 70 वर्षाची मैत्री, आमची 75 वर्षाची आहे. मी तसा बघायला गेलो तर यांच्यापेक्षा 3 वर्षांनी सिनियर आहे. आज माझं वय 78 आहे. मी रिटायर होऊन 16 वर्ष झाली. त्यामुळं एवढ्या वर्षात आम्ही कधी कुणाशी भांडण तंटाही केलेलं आम्हाला तर अजून स्वप्नात पण दिसत नाही. जे आनंदाने, प्रेमाने, खेळीमेळीने जेवढं काही करता येईल ते सर्व आम्ही अगदी हसी खुशीने आणि मजेने कसा दिवस घालवायचा हा पूर्ण अनुभव आणि आनंद घेत बसलो. माझा मित्र भगवान धेंडे पूर्वी जेजुरीला होता, शालेय शिक्षण त्याचं तिकडं झालं. आणि जेव्हा तो पुण्यात आला तर पुण्यामध्ये पहिली वेळ त्याच्या कलेलाच वाव देणारं जर सामुग्री मिळाली असेल तर आमचं एक जय जवान मित्रमंडळ म्हणून होतं. या मंडळामध्ये आमची गायन पार्टी असायची, लेझिमचा खेळ, दानपट्टा, हे ते सगळं आम्ही ॲक्टिव्हिटीज करायचो. त्याच्यामध्ये ह्याला गाण्याची आवड, हा इतका गाणी ऐकायचा, प्रत्येक वेळेला ते बारके ट्रान्झिस्टर बनाय सारखं गाणं लावायचं आणि कान त्याच्याकडे जायचं. आणि दुसरा विशेष गुण म्हटलं म्हणजे कुठलीही गोष्ट गाणं म्हणा एकदा दोनदा ऐकलं तर तो जसंच्या तसं लक्षात ठेवतो आणि पुन्हा त्या चालीवर आणि त्याचा शब्दाबरोबर तो कधी चुकला असं मला जाणवत नाही. आणि हा जो आताच्या पोरांच्याकडे असा अनुभव, किती पाठांतर करा, काही करा, कुठंतरी चुकणार, परंतु एक पाठी म्हणतात त्याप्रमाणे एकदा त्यांनी ऐकलं की ते बरोबर ते त्या चालीवर हे करणार. तर अशा पद्धतीने आमचं शालेय जीवनामधले जे दिवस असे हसत खेळत गेले. पुढं हा लेखन जास्त करायचा. एक दिवशी त्यांनी आणली एक पिशवी भरून एवढ्या वह्या आणि मला म्हटला, गणपत जरा ह्यातलं जरा दुरुस्ती करून हे कर, आपण जरा आपल्याला व्यवस्थित लिहायचं, हे करायचं. आता त्याच्या अंधदृष्टीप्रमाणे त्यांनी जेवढं लिहिलं ते मलाच अजब वाटलं की म्हटलं आपल्याला 2 डोळे असून जेवढं लिहित नाही या माणसाने हे एवढं जे दप्तर माझ्याकडे दिलं. आणि त्यातला अरे एक परीक्षक म्हणून ठीक केव्हा काय हे असं ते माझी ती ड्युटी नाही आहे, परंतु मी आपलं वरचे हे करत त्याच्या ज्या भावना मनाला भावल्या मला, तर त्याच्यातून मला असं सुचलं की हा माणूस नक्की यापुढं काही ना काहीतरी करील, याला जरा बॅकअप पाहिजे.
बरं त्याला म्हटलं, भगवान तू जर एवढी कथा कादंबऱ्या लिहायची हौस आणि हे दाखवतो, तर तुझ्या एका पुस्तकाचं जर एका गाण्यामध्ये जर तू काही संकलन केलं तर ती गाणी सगळ्यांच्या तोंडी जातील आणि तुझ्या भावना तिथं उतरतील. अरे हे मला नाही जमायचं. अरे म्हटलं ते जमायचं मला तरी कुठं जमवते. मी लहानपणी इतकी गाणी करायचो शाळेच्या ह्याच्यापासून, आणि त्या आम्ही कुठल्याही आमच्या गायन पार्टीमध्ये आम्ही स्वतः लिहिलेलीच गाणी आम्ही म्हणायचो. याचं एक वैशिष्ट्य, कुणाचं बारसं असू द्या, कुणाचं अंत्यविधी राहू द्या, कुणाचं पुण्यानुमोदन दिन राहू द्या, या प्रत्येक ठिकाणी स्वतः लिहिलेली गाणं सादर करणं हा याचा एक छंद होता. त्या गाण्यामध्ये त्या कुटुंबाची माहिती त्यांचं हे पूर्ण ते एकदम आकलन असं झालं. तर हळूहळू तर आता त्याचे 5-6 कविता संग्रह झाले, 6-7 कादंबऱ्या झाल्या. म्हणजे आज सगळ्या खऱ्या अर्थाने तो साहित्यिक, कलाकार, कलावंत किंवा कवी या सगळ्यामध्ये सगळ्या संज्ञा पार करून तो आपल्यासमोर आहे तसाच दिसतो. त्याला कुठला गर्व, अभिमान असा काही नाही. कुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आयुष्यमान भगवानजी धेंडे व उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित असलेल्या माझ्या माता आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी आयुष्यमान भगवान धेंडे यांचा 74व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. प्रथम मी माझा आहे ना परिचय मी आपणास करून देत आहे. माझं नाव ब्रह्मानंद मधुकर धेंडे. आमचं मूळचं आम्ही पारगाव मेमाने, तालुका पुरंदर ह्या ठिकाणची आमची सुरुवात आहे. म्हणजे आता माझी जर ही पिढी असेल, ही 4थी-5वी असेल. पण एक आता जर 150 वर्षाच्या जर मागे जर गेलं 100 वर्षापूर्वी, तर त्या काळामध्ये असणारी परिस्थिती अतिशय खराब होती. आमच्या पारगावमध्ये फार मोठा दुष्काळ असायचा. त्या काळामध्ये उद्योग व्यवसाय नव्हते. तर आमच्या ह्या धेंडे कुटुंबाचा त्या काळामध्ये असणारा एक तमाशाचा एक व्यवसाय होता. आज जरी भगवान धेंडेंच्याकडे जरी कला आलेली आहे, पण त्याचं मी तुम्हाला आधी पार्श्वभूमी सांगतो की 192 गावं आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये होती. तर त्याच्यामध्ये माझ्या आजोबांचे वडील जे पंजोबा, त्यांनी पण 192 गावांवरती लावणी लिहिलेली आहे. तर हे अशा प्रकारे आमच्या धेंडे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू त्या ठिकाणी होता. नंतरचा जो काय आलेला असेल, आपण एक नामवंत कवीचंही नाव घेतलं, कधी बघितलं असेल, कवी दिवंगत घनश्याम धेंडे. तर ही जी मंडळी आहेत आणि त्याच्यामध्ये असणारं आता हे जे नाव धेंडे परिवाराचं जे मोठे करतात हे भगवान धेंडे. भगवान धेंडेंचं दृष्टी जरी कमी असेल, पण त्यांनी असं काही स्ट्रगल केलेलं आहे. या घोरपडी या ठिकाणी राहून त्यांनी अनेकदा म्हणजे भजन, कीर्तन किंवा ह्या अशा प्रकारची कामं त्यांनी त्यावेळेला केलेली आहे. दृष्टी कमी आहे, पण एक निसर्ग नेहमी माणसाला दुसरी एक गोष्ट चांगली देतो. त्यांना लिखाण किंवा ऐकणं, आज म्हणजे तुम्हाला मला सांगू इच्छितो की फोन नंबर जर त्यांना जर लिहायचा म्हणला ना, तर ते तोंडपाठ करतात. तर अशी ही त्यांची परिस्थिती आहे. आज म्हणजे त्यांनी त्यांच्या नोकरीच्या मध्ये एक चांगलं एक PMTवरती गाणं लिहिलेलं होतं. ते एक उत्तम गोळाफेक करणारे होते. त्याचबरोबर कधी यांनी आपण आयुष्यामध्ये मी इमॅजिनच करू शकत नाही की हे उत्तम पोहू शकतात. त्याचंसुद्धा पारितोषिक त्यांनी अनेकदा मिळवलेलं आहे. माझ्या ह्या पोस्टल सर्व्हिसमध्ये म्हणजे मला म्हणजे म्हणावं तेवढा असं काही वेळ देता येत नाही, खरं सांगतो. पण तरी मी त्याच्यातून त्यांचा जेव्हा काही कार्यक्रम असेल, मला वेळ असू नसू, पण मी येण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो. तर असं हे धेंडे परिवार जो आहे पुणे शहरामध्ये जो म्हणजे नामांकित आहे, त्या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे पुणे शहराचे उपमहापौर ते काम करतात. आमचे भगवानरावजी धेंडे काम करतात. नंतर आमचे कवी घनश्याम धेंडे, ही अशी चांगले आमचे घरातली लोक ह्या ठिकाणी सगळे काम करतात. तर त्यांनाही मी म्हणजे दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना ह्या ठिकाणी व्यक्त करतो. जिंदगी जीना इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक न पड़े हाथोड़ी की मार पत्थर पर, पत्थर भी भगवान नहीं होता. हे भगवान आहे. हां, तर मी त्यांना त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आमच्या धेंडे कुटुंबातर्फे, आमच्या NP संघटनेतर्फे, आमच्या ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईजतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद.
त्या घटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घावं मज सांगून गेले भीमराव. लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या महामानवांना आणि महामातांना विनम्र अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताईजी आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारास पंचांग प्रणाम. आज ज्यांचा वाढदिवस आहे असे खऱ्या अर्थानं की प्रत्येकाला त्यांचा स्वाभिमान वाटावा, अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आदरणीय माननीय कविवर्य, लेखक आणि महाकवी आदरणीय भगवानजी धेंडे सर, त्याचबरोबर त्यांचे बालमित्र आदरणीय धम्मचारी क्षीरसागर सर, त्याचबरोबर आदरणीय गणपतजी भिसे सर, त्याचबरोबर आदरणीय ब्रह्मानंद धेंडे सर, त्याचबरोबर त्यांच्या लाडक्या लहान आहेत त्या इथं आलेल्या, त्यानंतर त्यांचे सुपुत्र, त्यांच्या सुस्नुषा, मोठ्या वहिनीसाहेब आणि मेवणे आणि त्यांची नातवंड, त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम आहे हा जनमानसापर्यंत पोहोचवणारे आमच्या आम्ही भारतीयच्या आमच्या लाडक्या धम्मभगिनी आदरणीय बारसागडे ताई, त्याचबरोबर आदरणीय दळवे सर, आपल्या सर्वांना सविनय जय भीम. खऱ्या अर्थानं परिवर्तन हा निसर्गाचा. किती जरी आपण हा जन्मदिन वाढदिवस म्हणून साजरा करत असतो, पण हा एक दिवस आपल्या आयुष्यातला कमी होताना आपल्याला दिसून येतो. पण जन्मदिन म्हणजे की ज्या दिवशी आपला या पृथ्वीतलावर आपण आलेलो आहोत आणि तेव्हापासून की काही दिवस असतात की आपल्याला काही कळत नसतं. आपले आईवडील, आपली आई सगळ्यात महत्त्वाचा पहिला गुरु असते, आई असते. मग ती आई आपल्याला बोलत असते, बाळाला बोलता येत नाही, बाळाला हालचाल करता येत नाही नीट, ती आई सगळं लक्ष देत असते आणि तिनं 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात वाढवलेलं असतं आणि पहिला तिचा मृत्यू बघितला असतो आणि नंतर आपल्याला जन्म दिलेला असतो. अशी ही आई. आणि जे वडील आहेत आपले की जे काही काबड कष्ट करतात आणि ते आपल्या घरी आपल्या पत्नीच्या हातात आणून देतात आणि कोंड्याचा मांडा करून कसं जीवन जगायचं हे त्या वडील आणि आई ह्यांच्याकडून शिकायचं असतं. आणि अशा ज्या आईवडिलांच्या पोटी हे पुत्ररत्न प्राप्त झालं त्या आईवडिलांना मी नमन करते, कारण की त्यांच्यामुळं आपल्याला हे सर मिळालेले आहेत. आणि जे काही आहे की माझ्या अगोदर दादा बोलले, निसर्ग जेव्हा एखादं काहीतरी हिसकावून घेतो तेव्हा दुसरं बहाल करत असतो. जर त्यांना जरी आपण म्हणत असलो की बाबा त्यांच्या दृष्टी आपण म्हणतो की हां हे अशा आहेत, जरी त्यांना पूर्ण असं व्यवस्थित दिसत नसलं तरी पण निसर्गानं त्यांचं जे डोकं आहे ते डोकं कॉम्प्युटर करून ठेवलेलं आहे. एकदा वाचलं की लक्षात राहतं, एकदा आठवलं की लक्षात राहतं, एकदा लिहिलं की लक्षात राहतं. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना परत परत वाचायची गरज नाही. त्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे त्यांना परत परत वाचायची गरज नाही. आपण सगळेजण दृष्टी असलेले लोक आहोत आणि आपल्याला आपण लिहिलेलं आपल्याला आपली वही काढून परत 4 वेळा त्याच्यामध्ये डोकू बघावं लागतं आणि नंतर सांगावं लागतं. पण दुसऱ्यांचा फोन नंबर त्यानं एकदा जरी सांगितला असला तरी ह्याच्यामध्ये त्या कॉम्प्युटरमध्ये फीड होतो, कारण कसं की त्यांना ते आठवायची गरज नाही लागत. म्हणजे की मी 2 वर्ष झाले सरांना ओळखते. सरांची 9 पुस्तकं, बरोबर ना सर, 9 पुस्तकं आहे ते घेऊन येतात. सरांनी तर ज्यावेळेस रमाईच्या आता रमाई महोत्सव झाला त्याच्यामध्ये जी गाणी गायली ती त्यांनी स्वतःच गायलेली आणि मलाही माहीत नव्हतं की अरे हे गाणं यांचं आहे, कारण आपण तर एवढ्या दिवस ऐकत होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्याला की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्गाने जरी नेत्र त्यांच्या म्हणजे दृष्टी हिरावून घेतली असली तरी त्यांना स्मरणशक्ती ही जास्त दिलेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांची जी की आपण एखाद्याच्यामध्ये कला आहे म्हणजे त्यांना गायनाचंही आहे, त्यांना लिखाणाचं म्हणजे लिहितात ते म्हणजे तेवढं म्हणजे बुद्धी नाही का, तेवढं प्रभुत्व असलं पाहिजे आपल्या बुद्धीवर आणि त्यानुसार त्यांना ते बरोबर आकलन होतं आहे आणि त्यानुसार ते उतरवत आहेत. आपल्या दृष्ट्या माणसाकडून चुका होतात. बरेचदा आपण काना मात्रा वेलांटी चुकत असतो, घाई गडबडीत लिहितो. आपण असं म्हणतो नाही खूप सांगायची घाई होती म्हणूनसाठी ते माझ्याकडून चुकलं.
परंतु जुनं ते सोनं आत्ता आपल्या म्हणजे सरासरी आयुर्मान खूप कमी झालेलं दिसून येतं आणि आपल्या वयाची माणसं खूप कमी आहेत, पण आपल्या वयाच्या लोकांच्यामध्ये जी काही जाणीव होती आणि काम करण्याची जी काही सावधगिरी होती की काम कसं करायचं ही जी पद्धत होती ही फार वेगळी होती. आता आमच्यासारखे लोक आहेत ते वरवरणी असतात की वरवरचं काम वरवरचं बघणारे, तसं आपण तसे नाही आहेत. एखादी वस्तू नीट ठेवायची म्हणजे ती ठेवायचीच. एखाद्या आपल्या वस्तूला किंवा आपलं कपाट असेल, आपले दप्तर असतील, आपलं जे काय ठेवता तिथं कोण गेलं आहे हे आपल्याला नक्की कळतं. का इथं कोण गेलं होतं, कारण माझ्या घरामधल्या ह्याच्यावरून मला अनुभव आहे की असं ह्या लोकांचे कसे की जुन्या लोकांची सवयी, जुन्या लोकांच्या पद्धती की जपून ठेवणं, तसे मित्र जपून ठेवलेले दिसून येतात. मला एक माझ्या सासूबाईंचा किस्सा आठवतो. माझ्या सासूबाई 4 वर्षापूर्वी गेल्या तेव्हा त्या 88 वर्षात होत्या. त्या गेल्याच्या नंतर मी कपाट बघत होते. कपाट बघत असताना एवढाच एक हे होतं, वहीचं घडी घातलेलं होतं. मी ते बघितलं, मी ते सोडलं. त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकची पिशवी, त्याच्यामध्ये एक कागद, त्याच्यामध्ये त्या कागदाला गुंडाळे, त्याच्यामध्ये अजून दुसरा कागद आणि काय ठेवलं आहे तर नाचक्यान. म्हणजे हे त्यावेळेस आपल्यालाही हसायला येतं, एवढं कशाला ठेवायचं जपून. नाही, कधी ना कधी ते लागणार आहे, आपल्याला ते सापडत नाही. म्हणूनसाठी मी ह्या लोकांना सॅल्यूट करते. हे संविधान फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करून माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाऊ या क्रांतिकारी विचारांनाही अभिवादन करून आज आदरणीय आंबेडकरी चळवळीतील आपल्या मुखातून प्रबोधन करून आंबेडकरी चळवळ सातत्यानं पुढे नेण्याचं काम करणारे माननीय देंडेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी माता रमाईच्या पुतळ्याजवळ आपण सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी मी इंद्रजित भालेराव बोपोडी यांचा आणि माझा परिचय म्हणजे दत्ता सोनूजी सम्राटचे पत्रकार, त्यांच्यामुळे अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं आणि ज्यावेळेस मी सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्या मुखातून जे गीतप्रवाह निघतो तो फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सातत्याने लोकांना पुढे नेण्याचं काम करण्याचं त्यांनी आपल्या गीतामधून केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करत असताना मी रमाईचं गीत गाऊनच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करत आहे. सावली दिनाची सरली गरमाई, मज आसरा नाही, सांग तुला शोधू कुठे. सावली दिनाची सरली गरमाई, मज आसरा नाही, सांग तुला शोधू कुठे. दिनासाठी सारी तू जाळलीस काया, दिनासाठी सारी तू जाळलीस काया, लेकरा परी तू लावलीस माया, लेकरा परी तू लावलीस माया. चुकली वासराची हो हो हो, चुकली वासराची वनात ही गाई, मज आसरा नाही, सांग तुला शोधू कुठे. सावली दिनाची सरली गती आई, मज आसरा नाही, सांग तुला शोधू कुठे. जगू कसे जीवन मी स्वार्थी या जगात, जगू कसे जीवन मी स्वार्थी या जगात, दासराज गुरुच्या अंधाऱ्या जीवनात, दासराज गुरुच्या अंधाऱ्या जीवनाच याद तुझी हो हो हो, याद तुझी येता तव गुण मी गाई, मज आसरा नाही, सांग तुला शोधू कुठे. हो सावली दिनाची सरली गरमाई, मज आसरा नाही, सांग तुला शोधू कुठे. तुझ्या पाठीगडे जनतालई मोठी, तुझ्या पाठीगडे जनतालई मोठी, पांगली या सारी आज स्वार्थासाठी, पांगली या सारी आज स्वार्थासाठी. याद तुझी
हो हो याद तुझी येता तव गुण मी गाई मज आसरा नाही सांग तुला शोधू कुठे हो सांग तुला शोधू कुठे हो सांग तुला शोधू कुठे. मी व्यथित अंतकरणाने मी भालेराव कुटुंबाच्या वतीनं ज्या ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेच्या वतीनं दादांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. पुढील आयुष्य सकस समृद्धी जावो एवढीच विनंती करतो. जय भीम जय महाराष्ट्र. आज ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने या पुणे शहरामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये सम्राटला हातभार नाही म्हणता येणार, सम्राटच चालवण्याचं ज्यांनी कोणी काम केलं असेल तर ते आमचे दादा. कारण आम्ही फक्त पत्रकारी करतो आहे. सम्राटच्या माध्यमातून लोक जागृती करण्याचं काम सम्राटच्या माध्यमातून आम्ही करत असताना दादांच्यासारखे गायक, लेखक, कवी आम्हाला भेटले म्हणून आम्ही खेड्यापाड्यात जाऊन सम्राट पोचवण्याचं म्हणजे भाग्य आम्हाला लाभलं. खरंच दादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि माझ्यासारख्याला तर फार वाटतं. कारण काय, एक कवी, एक गायक जे करू शकतो ते दुसरं कोणी करू शकणार नाही. आणि खरंच सम्राटच्या यशामध्ये दादांचा हातभार आहे. आणि बबनराव कांबळे नेहमी पुण्यामध्ये आल्यानंतर पहिल्या प्रथम दादांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत असायचे. कधीतरी वेळ काढून त्यांना भेटायचंच, कारण अनेक कामातून व्यस्त असतानासुद्धा बबनराव त्यांच्या सान्निध्यात धरून, कारण त्यांची लेखणी बबनरावांनी पाहिली होती. त्यांची गीत गाण्याची पद्धत जी आहे म्हणजे लोकांना जागृत करण्याकरता त्यांनी जे काय आज लिहिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं कामच सम्राटने केलं. परंतु सम्राट आम्ही ऋणी आहोत दादांचे, की दादांची गीतं आमच्या वर्तमानपत्रात आली, दादांची लेख आमच्या वर्तमानपत्रात आले. त्याच्यामुळं कवी भगवान धेंडे आम्हाला कळाले, लेखक भगवान धेंडे आम्हाला कळाले. आणि त्याहून एक साधा आणि सरळ मनुष्य कसा असावा तर दादांच्यासारखा असावा. कारण थोड्या अल्पावधीत कालावधीमध्ये दादांचा माझा परिचय झाला. मी फक्त म्हणून मुद्दाम सुरुवातीला असं उल्लेख केला की सम्राटच्या माध्यमात त्यांचं योगदान आहे. आणि तसं पाहिलं तर दादांचं योगदान भरपूर आहे. पुणे शहरामध्ये कोण त्याचं म्हणजे मोजमाप करायचं म्हणलं तर करता येणार नाही. दादांनी इतके लेख लिहिलेले आहेत, इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे लेख जे आहेत ते लेख लोकांपर्यंत पोचतात, ते काळजाला भिडणारे लेख आहेत. त्यामुळे दादांचं कौतुक या ठिकाणी वाटतं. आणि दादांच्या हातून असंच कार्य सतत घडो, त्यांचा सहवास आम्हाला लाभो, त्यांच्यासारखे आशीर्वाद आम्हाला आमच्यासारख्या पत्रकारांना मिळाला पाहिजे. कारण तो आमचा अधिकार आहे. कारण असेच लेखक, असेच कवी जर या ठिकाणी असतील, यांना विद्रोही म्हटलं तरी चालेल. कारण तो विद्रोह निर्माण करण्याची ताकद फक्त या पुणे शहरामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये भगवानराव धेंडे यांच्याकडे निश्चितच आहे. आत्ताच सम्राटच्या वतीने आम्ही एक कार्यक्रम घेतला होता बोपडी भागामध्ये. तिथे त्यांनी एक गीत गायलं होतं. लोकांना अक्षरशः भगवान धेंडे हे माहिती होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना माहिती नव्हतं. ज्यावेळेस त्यांना त्यावेळेस पाहिलं तर अतिशय इतकं म्हणजे लोकांनी भरभरून त्यांचं कौतुक केलं. अशा दादांचा वाढदिवस या ठिकाणी आज 74वा वाढदिवस आपण साजरा करतो आहे. मी त्यांना पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे, तसेच सर्व फॅमिलीतर्फे. धन्यवाद. सविनय जय भीम. धेंडे दादा यांची आमची जवळजवळ 40-45 वर्षापूर्वीची ओळख आहे. त्यांनी माझं लग्न 43 वर्षापूर्वी जमवून दिलं. त्या दिवसापासून आमचा स्नेह आहे. ते माझे खास 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 मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांच्या या 74व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे रमामाताच्या स्मारकाजवळ जे पुष्प अर्पण करून वाढदिवस साजरा करण्याचा जो त्यांनी निश्चय केला त्याबद्दल मी त्यांचा फार फार अभिमान मानतो. लोक हॉटेलमध्ये इकडे तिकडं साजरा करतात, पण रमाई मातामुळे आपण आज सर्वजण इथं ह्या स्थितीत, चांगल्या स्थितीत मानाने स्वाभिमानाने जगत आहोत. त्यांना आपण काहीतरी उत्तर देतो. त्यांच्या निमित्त त्यांनी हे जो साजरा करायचा निर्णय घेतला त्याला मला फार फार अभिमान वाटतो. त्यांना उदंड आयुष्य लावो. त्यांना असंच त्यांच्या सर्व गायक, लेखन, साहित्यिक सगळ्या क्षेत्रात त्यांनी ज्या माध्यमातून जे आपलं परिवर्तन, प्रचार, धम्म कार्य करतात त्याबद्दल त्यांचं असंच कार्य पुढं सतत राहो अशी त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम. हॅपी बर्थडे बाबा. जय भीम. माझं नाव आहे सम्यका चैतन्य. मी माझ्या बाबांना
हॅपी बर्थडे करते. हॅपी बर्थडे बाबा. फोटो इकडं पण बघा. इकडून काढ ना. हा तिकडून ते काढतात मी इकडून हात लावा. हे धम्मक्रांती महोत्सव समिती, सम्राट विचार मंच अरे वा वा. आणि सम्राटच्या मतीनं इथे एक आडवा असे किती आहेत? हो आहे ना, तुम्ही तर पाहिजेनच की. याच ठिकाणी ज्या माझ्याच गीतानं कार्यक्रमाची सुरुवात होत होती तेच गीत मी आत्ता आपल्यासमोर सादर करतोय सर्वांसमोर. वंदन करूया माता रमाईला, वंदन करूया माता रमाईला. भीमरायाच्या त्या अर्धांगिनीला, भीमरायाच्या त्या अर्धांगिनीला वंदन करूया माता रमाईला, वंदन करूया माता रमाईला. संस्कारक्षम माता रकुमाई, संस्कारक्षम माता रकुमाई. दडे माणुसकीचे आपल्या कन्येस देई, धडे माणुसकीचे आपल्या कन्येस देई. मातेची शिकवण आवडे तिला, मातेची शिकवण आवडे तिला. वंदन करूया माता रमाईला, वंदन करूया माता रमाईला. भाग्यरमाचे असे उजळले, भाग्यरमाचे असे उजळले. भीम भाग्यरमाचे सार्थ ठरले, तिला पाहण्या रामजी तेथे आले, तिला पाहण्या रामजी तेथे आले. सून म्हणून ती पसंत पडली रामजीला, सून म्हणून ती पसंत पडली रामजीला. वंदन करूया माता रमाईला, वंदन करूया माता रमाईला. भीमाची रमा
अर्धांगिनी ठरली भीमाची रमा अर्धांगिनी बनली अल्पशा वयातच ती संसारी रमली अल्पशा वयातच ती संसारी रमली धैर्याने सामोर गेली आल्या संकटाला धैर्याने सामोर गेली आल्या संकटाला वंदन करूया माता रमाईला वंदन करूया माता रमाईला केवळ रमामुळे बाबासाहेब घडले केवळ रमामुळे बाबासाहेब घडले तिच्या सोबतीने अन्यायाशी लढले तिच्या सोबतीने अन्यायाशी लढले अशा भगवान वंदन करतो अशा माऊलीला भगवान वंदन करतो अशा माऊलीला वंदन करूया माता रमाईला वंदन करूया माता रमाईला भीमरायाच्या त्या अर्धांगिनीला भीमरायाच्या त्या अर्धांगिनीला वंदन करूया माता रमाईला वंदन करूया माता रमाईला जय भीम Happy birthday to you. Happy birthday to you, Nana. Happy birthday to you. अधिक शुभेच्छा. मेणबत्ती बाजूला घ्या. त्यांच्या हाताने कापा. नाही राहू दे त्यांना फुकायला नाही आवडत नाही पण ते बाजूला हा चार आजोबांना हा चारले बाबा चारली ना इकडे ही वेगळी हाफी कापा दारू काय वरती तिथं काहीतरी व्हायचं दादा ऐका ना संपवायची